जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे, पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे, भाग्य तरे नोहे धन पुत्र दारा, भाग्य तरे नोहे धन पुत्र दारा, निकटवास बरा संतापाई, पूर्व पुण्य जरे होती सानुकूळ, अंतराय नूळ नुपजे तेथे, तुका म्हणे हेच करावे मिराशी, तुका म्हणे हेच करावे मिराशी, बळी संतापाशी द्यावा जीव, पूर्व पुण्य जरे होते सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहम, प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं, ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निज बोध रूपं, पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते, नसे आप पर ऐसा जगे जो महात्मा, विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा, तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरिले निज धामा, नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा, मस्तका माझा पायावरी या वारकरी संतांच्या, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे, पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे, विठ्ठला 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 विठ्ठला, टाळी वाजवा बोला विठ्ठला विठ्ठला विठ्ठला, बोला पुंडलिक वरदा जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली, स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरु श्री वामन बाबा, सद्गुरु श्री सावळाराम बाबा महाराज, स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो. माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग, तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो. विठ्ठला 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 अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या ह्या चिंचवड नगरीमध्ये सद्गुरु श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेला जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील आजची ही 5व्या दिवसाची कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे सुपूर्त केली आहे. तद्निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व साधक वर्गाच्या एकत्रित येऊन एकत्रीकरणानं संपन्न होत असलेला हा भव्य दिव्य आणि ऐश्वर्यवंत असा उत्सव आहे. सद्गुरुरायांच्या कृपेनं संतांच्या आशीर्वादानं आपणा सर्व पिंपरी चिंचवडकरांच्या सहकार्यानं एकत्रितपणे हा उत्सव संपन्न होतो आहे. सद्गुरु श्री जोग महाराजांच्या स्मृतीला समोर ठेवून एकत्र येऊन सगळ्या साधक वर्गानं हे प्रतिष्ठान सुरू केलं आणि त्या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून सद्गुरु श्री जोग महाराज असतील, वारकरी शिक्षण संस्था असेल, वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान असेल, या सगळ्याच्या प्रचारार्थ निरनिराळ्या पद्धतीचे उपक्रम या प्रतिष्ठानानं केले आणि त्याचा एक शिरोभाग म्हणून हा वारकरी संप्रदायाचा अत्यंत भव्य दिव्य असा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाला आज 375 वर्ष पूर्ण होत आहेत
आणि ते एक निमित्त आपल्या डोळ्यासमोर ठेवून पुन्हा त्याही कारणानं काय आहे, वारकऱ्याला किंवा साधकाला उत्सव करण्याकरता फक्त निमित्त लागत असतं. उत्सव करण्याकरिता फक्त काहीतरी निमित्त आमच्या हाती आलं की आम्हाला उत्सव, आम्ही सगळी उत्सवप्रिय मंडळी आहोत. साधक, वारकरी संप्रदायाचं, तरुण संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ हे सगळी उत्सवप्रिय असलेली मंडळी आहेत. त्यांना सोहळा नेहमीच करावासा वाटतो, उत्सव नेहमीच करावासा वाटतो. आम्हाला फक्त निमित्त भेटायचा अवकाश असतं. काहीतरी निमित्त मिळालं की आम्ही लगेच त्याच्या संबंधानं उत्सवाचं आयोजन करतो की जेणे माध्यमातून नामसंकीर्तनाचा सोहळा आणि त्या सगळ्या श्रवणाचा सोहळा या सगळ्या श्रोत्यांना अनुभवता यावा, या पवित्र उद्देशानं या प्रतिष्ठानाच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा उत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे. अभंग 4 चरणांचा आहे. सगळ्यांच्या परिचयाचा, बहुतेकांच्या पाठांतरातला अत्यंत प्रसिद्ध असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी साधू संतांच्या सहवासाचं विशेष वर्णन केलेलं आहे. संतांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्याला विशेष लाभाची प्रचिती येते, विशेष लाभाचा आपल्याला अनुभव घेता येतो. त्या संबंधानं उद्गार तुकाराम महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलेले आहेत. इतर सगळ्याच्या सहवासात गेल्यानंतर सुद्धा काहीसा लाभ आहे आणि संतांच्या सहवासात आल्यानंतर सुद्धा काहीसा लाभ आहे. पण इतर वेळेला प्रापंचिक पदार्थांच्या सहवासात गेल्यानंतर होणारा लाभ आणि संतांच्या सहवासात आल्यानंतर होणारा लाभ याच्यातलं जे महंत अंतर आहे ते अंतर प्रस्थापित करणारा तुकोबारायाचा अभंग आहे. विठ्ठला 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 या अभंगातून तुकाराम महाराजांनी तो अंतर स्पष्ट केलेला आहे. इतरांच्या सहवासाचा होणारा परिणाम आणि संतांच्या सहवासाचा होणारा परिणाम हे महद अंतर भरून हे महद अंतर दाखवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केवळ एकाच वाक्यात केलेलं आहे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे हा इतरांचा सहवास आणि लाभतो विशेषे संत संगे हा संतांचा सहवास. म्हणजे दोघाच्या सहवासात किती अंतर असावं ते अंतर तुकाराम महाराज या ठिकाणी स्पष्ट करतात. माणूस कुणाच्या न कुणाच्या तरी सहवासात जात असतो हे नक्की आहे. जर आपण मानसशास्त्राचा विचार केला तर मनुष्य हा संघप्रधान प्राणी आहे. संघप्रधान म्हणजे नेहमी त्याला कुणाचा न कुणाचा तरी संघ हवा असतो. त्याला एकट्याला राहणं आवडत नाही, एकट्याला राहणं करमत नाही. आपल्याला कुणाची तरी सोबती असावी, कुणीतरी आपल्या संगतीत असावं, आपण कुणाच्या तरी बरोबर असावं असा प्रत्येक वेळा माणसाचा विचार असतो. एकट्याला राहणं माणसाला चालत नाही. कोणतंही काम माणसानं हाती घेतलं की त्याला तो कोणीतरी सोबती असा शोधत असतो. माझ्यासोबत कोणी आहे का, माझ्या संगतीत कोणी आहे का असा सोबती शोधत असतो. एकट्याला असेल तर त्याला करमत नाही, कुणीतरी सोबती आला की मग त्याला जरा बरं वाटतं. चला आपल्या संगतीला कुणीतरी आहे म्हणून त्याला बरं वाटतं. मी जस्ट गमतीनं असं उदाहरण देत असतो. पूर्वीच्या काळी जर गृहपाठ केला नाही की शाळेत गेल्यानंतर शिक्षक ज्यांनी गृहपाठ केला नसेल त्यांना उभं करायचे. बघा, उभं करायचे, त्यांना उभं करायचे. पुन्हा त्याला त्या वर्गात बसू द्यायचे नाहीत. मग पहिल्यांदा गेलो की गुरुजी विचारणार, गृहपाठ कोणी केला नाही, उभं राहा बरं. मग उभं राहणार. असे सगळे एकत्र उभे राहत नाही. पहिल्यांदा कुणीतरी एक उभा राहतो. तो उभा राहिलेला असतो ना, तो उभा राहिल्या आजूबाजूला बघतो. काय आपल्याला संगतीला कोणी आहे का, त्याला उभं राहिल्याचं अजिबात दुःख नसतं. मी उभा राहिलोय, मी गृहपाठ केला नाही याचं त्याला अजिबात दुःख नसतं. पण त्याला याची मोठी चिंता असते, माझ्या सोबती कोणी आहे की नाही. याच्याकरता तो उठल्या आधी हे बघतो आजूबाजूला कोणी आहे का. कुणीच नसेल तर मग त्याला फार दुःख होतं, एकटाच आहे बाबा. पण हळूहळू असे 2-4 जण उभे राहिले ना की मग त्याला वाटतं नाही आता निश्चिंतीने आता कोणाची गरज नाही, एकटा नाही बाबा, आता एवढे 2-4 जण आहेत ना सोबत, जाऊ सगळे सोबत बाहेर जाऊ, एकत्र वर्गाच्या बाहेर बसू. भाग वेगळा. मला म्हणायचं आहे माणसाला एकट्याला राहणं करवत नाही. कुणीतरी त्याला संगतीला पाहिजे असतं, कुणीतरी सोबत पाहिजे असतं. नुसतं इथून एखादं काम घेऊन, पिंपरीतून चिंचवडमधून एखादं काम घेऊन जर त्याला पुण्याला जायचं असेल ना, एकट्याचं जरी काम असेल ना तरी तो 4-5 लोकांना फोन करून विचारतो, काय संगतीला येतं का, सोबत येता का. त्यांचं काहीच नसतं, त्याचं काही काम नसतं. गाडीत बरोबर येणाऱ्याचं काम काहीच नसतं.
पण तरी पण त्यांना याला न्यायचं असतं. कशासाठी? म्हणून सोबती म्हणून, संगतीला म्हणून. याचा अर्थ प्रत्येक माणसाला कुणाचा ना कुणाचा तरी संग अपेक्षित आहे. माणसाला एकट्याला राहणं करमत नाही. विठ्ठला 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 माणसाला एकट्याला राहणं करमत नाही. नेहमी तो कुणाचा ना कुणाचा तरी संग शोधत असतो. तो संग प्रधान प्राणी आहे. आपल्या कुणीतरी सोबती असावं हे त्याला नेहमी वाटत असतं. संगतीची अपेक्षा करणारा हा प्राणी आहे. एकटं राहणं त्याला आवडत नाही. आणि मी म्हणत असतो, एकटं राहणं जर त्याला आवडत नसेल तर त्यात गैर काय आहे? त्याला एकटं राहणं आवडत नाही, संगतीत जावं वाटतं, अनेक लोक आपल्या सोबती असावे असं जर त्याला वाटत असेल तर याच्यात नवल असं काहीच नाही. आपण एकट्याला राहू नये असं त्याला वाटतं, याच्यात नवल काहीच नाही. का नवल नाही? ज्याच्यापासून आपली उत्पत्ती झाली आहे त्यानं या विश्वाची निर्मिती केली, ती पण त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणूनच की नाही. एकले न कंठवेची म्हणवणी येणे केली निर्माण 14ही भुवने. 14ही भुवने निर्माण केली. कारण काय? एकले न कंठवेची म्हणवणी. त्याला एकट्याला करमत नव्हतं म्हणून तर त्यानं या सगळ्या विश्वाची, 14 भुवनांची, ऋषी मुनी साधक वगैरे ज्या सगळ्यांची निर्मिती केली. या सगळ्याच्या मागे कारण फक्त एकच आहे. काय? मला एकट्याला राहणं करमत नाही. आता आपण बहु झालो पाहिजे. एकोहम बहुश्याम. मला एकट्याला राहणं करमत नाही, आता सगळ्याची निर्मिती करावी. एकले न कंठवेची, एकट्याला करमत नाही म्हणून सगळ्या विश्वाची निर्मिती करावी. याचा अर्थ आपण ज्याच्यापासून निर्माण झालेलो आहोत त्यानं पण या विश्वाची निर्मिती केली, ती एकट्याला करमत नाही. आणि त्याच्यापासूनच जर आपण असू तर आपल्याला पण एकट्याला करमत नाही. याच्यामध्ये काही गैर नाही. विठ्ठला 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 त्यामुळे आपल्याला एकट्याला करमत नाही, माणसाला एकटं राहणं पटत नाही, माणसाला एकट्याला राहणं आवडत नाही. असं आपल्याला आत्तापर्यंत चिंतन करत असताना ध्यानात घेता येतं. फक्त मी थोडंसं ते वाक्य बदलून बोलत असतो बरं का. माणसाला एकट्याला राहणं पटत नाही, माणसाला एकट्याला राहणं आवडत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. मी असं गमतीनं म्हणत असतो, माणसाला एकट्याला राहणं आवडत नाही किंवा माणसाला एकट्याला करमत नाही असं म्हणण्यापेक्षा थोडंसं आता वाक्य असं वापरावं लागतं, पूर्वी माणसाला एकट्याला करमत नव्हतं असं आत्ता आपल्याला म्हणावं लागतं. कारण आता माणसं एकटी राहायला तयार आहेत, फक्त त्यांच्या हातात मोबाईल. काय अभ्यास आहे! लगेच उत्तर आहे विदिन अ सेकंड, फ्रॅक्शन ऑफ सेकंड. अगदी फक्त हातात काय द्या? आमच्या मोबाईल द्या. आमच्या हातात मोबाईल दिला की आम्ही अख्खा दिवस, एक आठवडा बिनधास्त. मग तुम्ही आम्हाला जेवायला नाही विचारलं तरी चालेल, चहाला नाही विचारलं तरी चालेल, हातात फक्त काय द्या? मोबाईल द्या की मग आम्ही लगेच एकटे राहायला तयार असतो. काय हो, किती त्या मोबाईलचं वेड असावं. लहान लहान लेकराला सुद्धा मोबाईलचं वेड आहे आता. लहान लहान लेकर. बरं, त्यात लेकराची काहीच चूक नाही, सगळी चूक माता पित्याचीच आहे. त्यानं घास खाल्ला नाही की लगेच आम्ही काय पुढं करतो? मोबाईल घे बाबा, मोबाईल घे, पण 2 घास खा. तो आपल्या तो 4 लोकांच्या संगतीत गेला, 4 लोकांमध्ये गेला की चिडचिड करायला लागला. 4 लोकांमध्ये जाऊन चिडचिड करायला लागला आणि मग तो जर रडायला लागला तर आई लगेच त्याच्या पुढ्यात मोबाईल करते. मोबाईल घे पण गप्प बस, शांत राहा असं म्हणतो की नाही. म्हणजे लहान पोरांना असं मोबाईलचं वेड लावून दिलंय. आणि एवढं वेड आहे की त्यांना पण आता एकटं करमत नाही बरं का. त्यांच्या हातात सारखा त्यांना मोबाईल हवा असतो. मी भरपूर कळकळीनं विनंती करत असतो की ज्या लेकरांना मोबाईलचं वेड आहे ना, माता पित्याने प्रयत्न करून त्यांचा मोबाईलचं वेड सोडवा. आणि जर लेकरं लहान असतील आणि मोबाईल माहीतच नसेल तर त्यांना मोबाईलची ओळखच करून देऊ नका. कारण त्या मोबाईलच्या विश्वातच रमणं आणि त्या विश्वातून बाहेरच न येणं याला अमेरिकेनं आजार घोषित केलाय. 1.5-2 महिन्यापूर्वीच बातम्या वाचा. त्याला आजार घोषित केलाय. लहान पोरं त्याच विश्वात. तुम्ही सारखं मोबाईल दाखवत असल्या कारणानं त्यांच्या बुद्धीमध्ये मोबाईलमधली एक स्वतंत्र सृष्टी निर्माण झालेली असते आणि ते त्याच सृष्टीमध्ये असतात, तिथून बाहेर येत नाहीत. म्हणून 4 लोकांमध्ये गेल्यानंतर त्यांना करमत नाही. बघा बरं, पोरं 4 लोकात राहतात का? नाही, 4 लोकात राहत नाही, कटकट करतात, रडतात. आणि रडायला लागल्यानंतर मग त्यांचे आईबाप म्हणतात नाही, एवढ्या लोकांची त्यांना सवय नाही. आता तुम्ही सवय लावलीच नाही तर लागेल कशी? सवय लावली पाहिजे. त्याला एक बरं, लहान पोरांनाच मोबाईलचं वेड आहे का मला सांगावं? लहान पोरांनाच नाही, तरुण पोरं बघा तुम्ही. तरुण पोरं पण सारखी मोबाईलमध्येच की नाही. मी गमतीनं म्हणत असतो, शत गणिले ते अर्ध रात्र खाय आणि रात्र गणिले ते अर्ध मोबाईल खाय. आता असं झालंय, आखी जी रात्र आहे ना, रात्रीतला अर्धा आपलं मोबाईल घेऊन जातं.
3-4 वाजेपर्यंत नॉनस्टॉप ऑनलाईन असे असतात की नाही लोक, अगदी 3-3, 4-4 वाजेपर्यंत कधी ते स्क्रोलिंग करता 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 3-4 वाजतात, आम्हाला कळत पण नाही. अगदी काकड्याचा रामकृष्ण हरी पडला की आमची झोपेची वेळ होते, मग ती पोरं ठेवून देतात. म्हणजे काय, रात्रभर रात्रभर त्या मोबाईलमध्ये ही तरुण तरुण पोरं आहेत की नाही. मला सांगा, फक्त तरुणच आहेत का हो? आहेत की नाही? म्हणून मी टप्प्याटप्प्यानं पुढे आलो. असं हळूहळू बाबा एकत्र नको. लहान पोरं काय, तरुण पोरं काय, 40-45 काय, 50-60 काय, कुठल्या पण वयाचा घ्या, ज्याला ज्याला मोबाईल कळतो ती सगळी मोबाईल वेडी झालेली आहेत. मोबाईल हातामध्ये दिला की आम्हाला एकट्याला राहणं करमतं. पण मी पुढचं सांगू, मोबाईल हातात असल्यानंतर एकट्याला करमतं असं कसं म्हणता येतं? अहो, करमण्याकरता मोबाईलचा का होईना संगच आहे की नाही. मोबाईल पण तुम्ही मोबाईलच्या सहवासात गेलात म्हणून करमलं की नाही. म्हणजे माणसाला एकट्याला करमतच नाही एवढं निश्चित आहे. जसं देवाला एकट्याला करमलं नाही तसं माणसाला एकट्याला करमत नाही. म्हणून तो सारखा कुणाचा ना कुणाचा तरी संग शोधत असतो. संग प्रधान असल्या कारणानं संगतीत राहणं हे माणसाला प्रिय आहे. विठ्ठला 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 पण हा संग करत असताना नेमका कुणाचा संग करावा आणि कुणाचा संग करू नये या संबंधाने पुन्हा संतांनी काही अभिव्यक्ती आपल्या पुढ्यात केलेली आहे. संगच करायचा असेल तर नित्य पदार्थाचा संग करावा आणि अनित्याचा संग करू नये हे स्पष्टच आहे. अनित्य पदार्थाचा संग केला की त्याच्या माध्यमातून क्षीण किंवा दुःख आहे आणि नित्य पदार्थाचा संग केला की त्याच्या माध्यमातून समाधान किंवा शांती आहे. तुम्हाला समाधानाची आवश्यकता असेल तर नित्याचा संग केला पाहिजे, कारण आत्तापर्यंत केलेला अनित्याचा संग आमच्या हातात फक्त क्षीणच देऊन गेला, फक्त दुःखच देऊन गेला. जेवढा जास्त माणसाचा संग वाढत जातो तेवढा जास्त माणसाचा क्षीण वाढत जातो, अशी तुकाराम महाराजांची वचनं आहेत. तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलंय, तुम्ही जेवढा जास्त संग कराल तेवढा जास्त क्षीण होईल. अख्खं कीर्तन जरी नाही पटलं तरी मला हरकत नाही, पण एवढं एक चरण घरी घेऊन जा. एवढं एकच तुकाराम महाराजांचं चरण आहे. तुकाराम महाराज फार स्पष्ट करतात, जेवढा जास्त क्षीण, जेवढा जास्त संग तेवढा जास्त क्षीण. आणि पुढचा आणखी एक टप्पा आहे, जेवढा जास्त संग तेवढा जास्त क्षीण आणि तेवढं कमी भजन. लक्षपूर्वक पुन्हा ऐका, जेवढा जास्त संग तेवढा जास्त क्षीण आणि तेवढं कमी भजन. म्हणजे संग वाढला की क्षीण वाढतो पण भजन कमी होतं, आणि संग कमी झाला की क्षीण कमी होतं पण भजन वाढतं. ज्याला वाटतं भजन वाढावं त्यानं संग कमी करावा, आणि ज्यानं संग भरपूर केला त्याचं भजन कमी झाल्याशिवाय राहत नाही. संगे वाढे क्षीण न घडे भजन, संगे वाढे क्षीण न घडे भजन, संगे वाढे क्षीण न घडे भजन, संगे
आहे. संगे वाढे क्षीण न घडे भजन, त्रिविध हे जन बहुदेवा, म्हणून आला संघाचा कांटाळा. संघ नको, का संघ नको? संगे वाढे क्षीण, आणि महत्वाचा परिणाम न घडे भजन. त्याच्यानं भजन घडत नाही. ज्याचा जास्त संघ त्याचं भजन कमी. तुम्ही वारीला जाऊन बघा, वारीला जाऊन बघा, ज्याच्या भरपूर ओळखीना त्याचं भजन फार कमी. तर सारखं कोणीतरी बोलवतं, महाराज फोटो काढायला या, महाराज चहा घ्यायला या, महाराज कॉफी घ्यायला या, कोणीतरी सत्कार करायला बोलवतं, अमुक तमुक इकडं सगळं. मग ज्याच्या ओळखी भरपूर, ज्याचा संघ भरपूर ना, त्याचं संघ कमी, त्याचं भजन कमी. आणि ज्याचा अजिबात कुणाचा काही संघ नाही ना, त्याचं निवांत आपलं भजन सुरू असतं. त्याच्या भजनात अंतराय निर्माण होत नाही, प्रतिबंध येत नाही, निवांत तो भजन करतो. ज्याला भजन भरपूर हवंय त्यानं संघ कमी करावा. ज्याचा जास्त संघ त्याचा जास्त क्षीण, पण भजन मात्र कमी आहे. म्हणून तुकोबाऱ्यांचं वचन आहे संघ नको. या संघाचा परिणाम असा आहे की त्याच्यामुळे आपल्याला दुःख होतं, आणि म्हणून अनित्य पदार्थाचा संघ करू नये अशी संतांची वचन आहेत. विठ्ठला 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 त्यजोनी आजन भक्ती करा, त्यजोनी आजन भक्ती करा, त्यजोनी आजन भक्ती करा, त्यजोनी आजन भक्ती करा. तुका म्हणे आता आई का वचन, त्यजोनी आजन भक्ती करा, त्यजोनी आजन भक्ती करा. तुका म्हणे आता आई का वचन, त्यजोनी आजन भक्ती करा, त्यजोनी आजन भक्ती करा. तुका म्हणे आता ऐका वचन, त्यजोनिया जन भक्ती करा. तुकाराम महाराजांनी स्वतंत्र अभंगाची रचना केली आहे बरं याच्याकरता. ऐसा हा लौकिक कदा राखवेना, पतित पावना देवराया. 11 चरणाचा अभंग हे शेवट आहे. तुकोबाऱ्यांनी शेवट केलाय. तुका म्हणे आता ऐका हे वचन. आता म्हणजे कधी? वरची 10 चरणं ऐकल्यानंतर आता. आता ऐका हे वचन, त्यजोनिया जन भक्ती करा. म्हणजे लोकाचा संग सोडा, त्याशिवाय तुम्हाला भक्ती करता येणार नाही. ज्याला लोकाचा संग आहे तो भक्ती करू शकत नाही. कारण काय आहे? भजनामध्ये तो सगळ्यात मोठा प्रतिबंध आहे. लौकिकाचा संग हा भजनाचा सगळ्यात मोठा विरोधी आहे. म्हणून ते लौकिक नसावं, लोकाचा संग नसावा. लोकाचा संग केला की भजन कमी होतं. लोकाचा संग म्हणजे तरी कुणाचा संग आहे? तो अनित्याचाच संग आहे. का अनित्याचा संग आहे? लोक आली कुठून? लोक म्हणजे प्रपंच, म्हणजेच हा संसार, हा सगळाच अनित्य आहे. या अनित्य प्रपंचातील पदार्थाचा केलेला संग हा कधीच परिणामाला सुखकारक नसतो. म्हणून अनित्याचा संग करू नये. ज्ञानेश्वर महाराज पण भगवान परमात्म्याच्या मुखातून अर्जुनाला सांगत असताना हेच सांगतात, देखे अनित्यत्या परी म्हणून तू अव्हेरी, हा संगू सर्वथा न करी धनुर्धरा. धनुर्धरा हा संगू सर्वथा न करी, हा संग करू नको. कोणता संग करू नको? देखा अनित्यतया परी. वरच्या सगळ्या ओव्या हे सगळं कसं अनित्य आहे हे सांगण्याकरता भगवंतानं स्पष्ट केलेले आहेत. आणि हा जर अनित्य असेल तर म्हणून तू अव्हेरी, यांचा अव्हेर कर आणि यांच्या संगतीत राहू नको. याचा अर्थ अनित्य पदार्थाचा संग करू नये. त्याचा परिणाम साधकाला सुखकारक नसतो. विठ्ठला म्हणजे इतराचा केलेला संग, इतराच्या सहवासात गेलो की लाभच होत नाही अशातला काही भाग नाही. लाभ होतो, पण तो लाभ होतो दुःखाचा, तो लाभ होतो क्षीण याचा, बाकी कुठलाच लाभ होत नाही.
इतरत्र तुम्ही जेवढी वणवण कराल तेवढा जास्त शीण आहे, तो शीण आपल्या पदरात येऊ नये किंवा माणसाला स्वतःचं कल्याण करून घ्यावं असं वाटत असेल तर त्यानं काय करावं, या सगळ्याचा संग सोडावा आणि प्रयत्नपूर्वक त्यानं संतांच्या सहवासात जावं. संतांच्या सहवासात गेलात की अंतःकरणातल्या पारमार्थिक ज्या ज्या काही कामना असतील त्या सगळ्या कामना संत मंडळी तुमच्या पूर्ण करतील. प्रत्येक क्षेत्रात तुमची जी जी काही इच्छा असेल ती सगळी इच्छा साधू संत मंडळी तुमची पूर्ण करतील. तुका एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ, नाथ महाराज म्हणतात. संतांच्या सहवासात गेलो आणि आपली इच्छा पूर्ण झाली नाही असं कधीच होत नाही. संतांच्या संगतीत गेल्यानंतर सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं नाथ महाराज म्हटले. फरक फक्त एवढाच आहे की संतांच्या संगतीत गेल्यानंतर नेमका इच्छा काय करावी हे आपल्याला कळलं पाहिजे. नेमका इच्छा काय करावी. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवायचं आणि माझं लवकर लग्न जमवा असं म्हणायचं, याला काय अर्थ आहे हो? याला काय अर्थ आहे? समाधीला डोकं लावत असताना एवढं तरी डोकं लावा की काय मागितलं पाहिजे. तिथं डोकं लावताना थोडं डोकं लावाल की नाही, थोडं तरी आपण जाणून घ्यावं. ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं ठेवण्याची संधी प्राप्त झालीच तर डोकं लावताच क्षणी माऊलींना म्हणावं की एखादं तरी ज्ञानेश्वरीचं पारायण माझ्याकडून होऊ द्या. ज्ञानेश्वरीचं पारायण झालं की त्यातला एखादा तरी अध्याय मला कळू द्या. अख्खा अध्याय नाही तर कमीत कमी एखादी ओवी तरी कळू द्या. अख्खी ओवी नाही तर एखादा शब्द तरी कळू द्या. ते सगळं सोडा, कमीत कमी तुमची काहीतरी माऊलींच्या समोर जाऊन बोलावं. बाकी काय इच्छा करावी मला सांगावं. आपण व्यर्थच जर इच्छा करायला लागलो तर त्याचा काही अर्थ नाही. कधी कधी मोठी मोठी संत महात्मा आपल्याला आशीर्वाद देण्याकरिता आपल्याकडे येतात आणि ती आपल्या घरात बसली की आपण त्यांना म्हणतो मग तुमच्याकडे कसं काय पाऊस पाणी. आता महात्म्याला पाऊस पाणी विचारावा काय? ते काही पाऊस पाणी सांगण्याकरता आले काय? नाही. तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया हे जरी खरं असलं तरी परिप्रश्न काय करावा, नेमका आपण काय त्यांच्या पुढे विचारणा करावी, नेमका त्यांच्या पुढे तोंड उघडत असताना कशासाठी उघडावं एवढं तरी डोकं माणसानं चालवलं पाहिजे. मला म्हणायचंय संतांच्या संगतीत गेल्यानंतर सहवासानं आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, सगळे मनोरथ पूर्ण होतील. पण ते मनोरथ सामान्य दर्जानं पूर्ण होत नाहीत. अन्य विविध प्रसंग तुम्ही पहा. प्रत्येक प्रसंग जे जे तुम्ही संतांच्या सहवासाचे पाहाल, ज्याला ज्याला संतांचा सहवास प्राप्त झाला त्या प्रत्येकाला लाभ प्राप्त झाला हे नक्की आहे. पण त्या लाभाची असामान्यता वर्णन करत असताना तुकाराम महाराज म्हणतात की त्यांना म्हणजे ज्यांना संतांचा सहवास प्राप्त झाला त्यांना झालेला लाभ हा सामान्य नसून संतांच्या संगतीत आपल्याला विशेष लाभाचा धनी होता येतं. अभंगाचं पहिलं चरण. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरी
जेथे जावे तेथे कपाळ सरीसे तुकाराम महाराजांनी स्पष्ट केलं. लाभ तो विशेष संत संगे. संतांच्या संगतीनं विशेष लाभ आहे. संतांच्या संगतीचा लाभ विशेष आहे. म्हणजे इतराच्या संगतीचा लाभ हा सामान्य असला पाहिजे असा जर एखाद्यानं तर्क बांधला तर त्याच्याकरिता जेथे जावे तेथे कपाळ सरीसे हे स्पष्टच तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. जेथे जावे तेथे म्हणजे कुठलं? ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही अन्य कुठं जाल त्या त्या प्रत्येक क्षेत्रात कपाळ सरीसे. कपाळ शब्दाचा अर्थ होतो प्रारब्ध. आपलं भाग्य, आपलं नशीब, आपलं प्रारब्ध हे आपल्या सोबतच आहे. म्हणजे इतर कोणत्याही क्षेत्रात गेलात तरी प्रारब्ध तुमची पाठ सोडत नाही. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत इतर क्षेत्रामध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता नाही. लाभ होण्याची कल्पना तुम्हाला करता येत नाही किंवा झाला तरी त्या लाभाला विशेष म्हणता येत नाही जोपर्यंत प्रारब्ध आहे. आणि प्रारब्ध तर प्रत्येक क्षेत्रात पाठीशी आहे. अन्य कुठंही गेलात तरी त्या ठिकाणी प्रारब्ध पाठीशी आहेच आहे. फक्त संतांचा सहवास हे एकच ठिकाण आहे की ज्या ठिकाणी प्रारब्धाला चाल करता येत नाही. विठ्ठल 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 इतर क्षेत्रांचं तुम्ही चिंतन केलं तर निर्माण होणारं प्रारब्ध आणि त्या प्रारब्धाचा होणारा परिणाम ही तुम्ही निवडलेल्या इतर क्षेत्रामध्ये प्रतिबंध आडवं करू शकतात. पण संतांच्या सहवासात प्रारब्ध कुठलाच प्रतिबंध आडवा करू शकत नाही. तुम्ही इतर सगळ्या क्षेत्राचं बघा. बाकीच्या क्षेत्रांमध्ये साधनाचा आरंभ तुम्ही केला पण साधनेचा आरंभ केल्यानंतर प्रारब्धाने एखादा प्रतिबंध आडवा झाला तर त्या प्रतिबंधाला बाजूला करण्याचं सामर्थ्य अन्य कोणत्याही क्षेत्रामध्ये नाही. मग ते तुम्ही पार ज्ञानाचं क्षेत्र घेतलं तरी. अगदी विवेक वैराग्याच्या क्षेत्रात पण जर समजा प्रारब्ध आडवं आलं की त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते आणि पहिल्यापासून सुरुवात करून आम्हाला त्याचा परत आरंभ करावा लागतो. त्याच्या ठिकाणी लाभ जरी असला तरी विशेष असा कुठला लाभ नाही. का विशेष नाही म्हणायचा? त्यांच्याकडं सामर्थ्य नाही ना तेवढं. आमच्या ठिकाणी असलेलं प्रारब्ध संपुष्टात आणण्याचं किंवा ते बदलवण्याचं सामर्थ्य कुठल्या क्षेत्रात आहे मला सांगा? कुठल्याच क्षेत्रात नाही. अगदी तुम्ही कर्मापासून सुरुवात करून पार विवेक वैराग्यापर्यंत पोहोचलात तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही जाल त्या त्या ठिकाणी प्रारब्ध तुमच्या सोबत आहे. प्रारब्धानं एखादा प्रतिबंध निर्माण केला की त्याच्यानंतर तुम्हाला पूर्वीपासून पुन्हा सुरुवात करावी लागते. तिथूनच तुम्हाला काय आरंभ करता येत नाही, सुरू ठेवता येत नाही. म्हणजे काय आहे? स्पष्ट बोलायचं झालं तर इतर साधनांच्या ठिकाणी, थोडंसं इंग्रजीत सांगतो, इतर साधनांच्या ठिकाणी पॉज नावाचा शब्द नसतो. पॉज म्हणजे काय असतं माहिती आहे? पॉज म्हणजे काय? जिथं थांबलात तिथून तुम्हाला पुन्हा कंटिन्यू करता येतं. ह्याला पॉज म्हणतात की नाही? पॉज माहिती आहे का? हो म्हणायला एवढा मोठा पॉज कशाला पाहिजे? थोडं बोला की पॉज माहिती आहे. पॉज माहिती आहे आपल्याला. बरं, नाही तर यूट्यूब तर माहिती असेल की नाही? जे मधल्यामध्येच थांबवतात त्याला पॉज म्हणतात. असं आहे, ते सगळ्याला कळतं. आता ते लहान पोराने आता ते असं थांबवलं आणि परत चालू केलं की माय बापाला एवढं नवल वाटतं. वा बघा, त्याला थांबवता पण येतं आणि चालू पण करता येतं. ते पॉज आहे. पॉज म्हणजे जिथं थांबवलं तिथून तुम्हाला पुन्हा कंटिन्यू करता येतं. असं बाकीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ही सुविधा उपलब्ध नाही. तुम्ही सगळ्या ठिकाणी पाहा ना. ज्ञानाच्या ठिकाणी तुम्ही गेलात आणि ज्ञान संपादन करण्याकरिता ज्या काही ज्ञानाच्या सप्त भूमिका आहेत, सप्त पायऱ्या आहेत, त्याचा तुम्ही अवलंब केलात. शुभेच्छेपासून तुम्ही सुरुवात केली. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, असंशक्ती, सत्वापत्ती, पदार्थाभाविनी आणि शेवटची तुर्यागा. तुम्ही 6 पायऱ्या चढून गेलात आणि तुर्यगेला पोचलात. तुर्येला पोचण्याच्या अगोदर जर काही प्रारब्धानं प्रतिबंध निर्माण केला तर तुम्हाला तिथूनच पुढे जाता येतं असं नाही. सुरुवात पुन्हा शुभेच्छेपासून करावी लागते. म्हणजे आरंभापासून पुन्हा सुरुवात करावी लागते. मधल्यामधून आपल्याला पुढे जाता येत नाही. ज्ञानाचं तसंच आहे. वैराग्याचं कसं आहे सांगा? वैराग्याचं पुन्हा तसंच आहे. एखाद्याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झालंच. वैराग्य निर्माण झालं म्हणून तो सगळे पदार्थ सोडले आणि केवळ भगवत भजनाकरिता निघून गेला किंवा काहीतरी साधनेकरिता निघून गेला. पण तिथं गेल्यानंतर पुन्हा काही पदार्थांचा संग झाला आणि परत प्रपंचात आला. आणि परत वैराग्य निर्माण झालं की डायरेक्ट तिथं जाता येतं का परत? नाही, पुन्हा सुरुवातीपासून सुरुवात करावी लागते. कर्माचं कसं आहे? कर्माचं पण असंच आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की नाही काय? तुम्हाला जर ब्रह्मदेव व्हायचं असेल
तुम्हाला ब्रह्मदेव व्हायचं असेल, ज्ञानोबारांनी मार्ग सांगितलेला आहे बरं का, ज्ञानेश्वरी वाचा. तुम्हाला ब्रह्मदेव व्हायचं असेल तर तुम्हाला होता येईल. ज्ञानेश्वर महाराज नाही म्हणत नाही. तुम्हाला व्हायचं का ब्रह्मदेव? हो नाही माना हलवा जरा, हो नाही बोला काहीतरी. ब्रह्मदेव व्हायचं का? हो म्हणत असाल तर ज्ञानोबाराय लगेच उपाय सांगतात. तुम्हाला ब्रह्मदेव व्हायचं असेल तर काय करावं लागेल? तुम्हाला 100 जन्म ब्रह्मकुळात घेऊन ब्रह्मकर्म अविरत करावं लागेल, तरच तुम्हाला ब्रह्मदेव होता येईल. ब्रह्मदेव होता येणार नाही असं नाही, होता येईल. 100 जन्म घ्यायची, सलग 100 जन्म घ्यायची. त्या 100 जन्म, ती सगळी 100 जन्म ब्रह्मकुळातच झाली पाहिजेत. आणि ब्रह्मकुळात 100 जन्म घेऊन प्रत्येक जन्मात ब्रह्मकर्मच केलं असलं पाहिजे, तरच तुम्हाला ब्रह्मदेव होता येतं. मग कशा करता सांगितलं? एवढ्या करता सांगितलं, जर तुम्ही अशा पद्धतीची 99 जन्म ब्रह्मकुळात घेतली, ब्रह्मकर्म केलं, आता फक्त एकच ब्रह्मकुळातला ब्रह्मकर्म करण्याचा जन्म शिल्लक राहिला होता, आणि एवढ्यात काहीतरी प्रतिबंध निर्माण झाला आणि प्रारब्धानं एक जन्म आमचा चुकवला. मग आता सुरुवात तिथून पुढे होते का? ज्ञानोबा म्हणतात नाही, परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. पहिला 1 2 3 4 परत सुरुवात करायची. इतर तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या, कोणतंही क्षेत्र घ्या, प्रत्येक ठिकाणी प्रारब्ध काहीतरी बलवान असतं, ते पुढं येतं, मध्ये येतं, आडकाठी घालतं, प्रतिबंध निर्माण करतं. आणि त्यानं प्रतिबंध निर्माण केले की त्या सगळ्या प्रतिबंधांना बाजूला करण्याचं सामर्थ्य अन्य कोणत्याच क्षेत्रात नाही, पण संतांच्या सहवासात मात्र ही सुविधा तुम्हाला उपलब्ध आहे. का बरं? प्रारब्धाला सुद्धा बाजूला करण्याचं सामर्थ्य संतांकडे आहे. विठ्ठला 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 सगळं बाजूला होऊ शकतं. तुम्हाला पाहिजे ते बाकीच्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, मी कालच कीर्तनामध्ये बोलून आलो, किंवा सगळ्यांच्या परिचयाची प्रमाणं आहेत. झाली पापा तापा तुटी, दैन्य गेले उठाउठी, हे आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणजे पाप बाजूला करणं हा संतांच्या सहवासाचं सामर्थ्य आहे, मान्य आहे. ताप बाजूला करणं संतांच्या संगतीचं महिमान आहे, माहिती आहे. दैन्य म्हणजे दरिद्रता घालवणं, हे पण संतांच्या सहवासाचं सामर्थ्य आहे, हे पण आम्हाला मान्य आहे. पण पाप ताप दैन्य वगैरे बाजूला सरतील याच्यामध्ये काहीच नवल नाही. प्रारब्धासारखी गोष्ट सुद्धा बाजूला करणं हे संतांच्या सहवासाचं सामर्थ्य आहे. पालटते क्षण 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 संचित प्रारब्ध क्रियमाण संचित
संचित प्रारब्ध क्रियमान संचित प्रारब्ध क्रियमान पालटते क्षण पालटते क्षण संचित प्रारब्ध क्रियमान. तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या संगसहित संचित प्रारब्ध क्रियमान यांचे क्षण सुद्धा पालटते. संचिताचे क्षण पालटते, क्रियमानाचे क्षण पालटते आणि प्रारब्धाचे क्षण सुद्धा पालटते. अर्थात संतांच्या सहवासामध्ये या सगळ्याचे क्षण म्हणजे प्रारब्ध सुद्धा पालटवण्याचं सामर्थ्य आहे. विठ्ठल 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 संतांच्या सहवासात गेल्यानंतर त्या साधकाचा कशा पद्धतीनं पालट होतो किंवा साधू संतांचा सहवास आम्हाला का विशेष मानावा लागतो याचं चिंतन नाथ महाराजांनी भागवतामध्ये केलंय. एकनाथ महाराज म्हणतात, उदाहरण देऊन एकनाथ महाराज म्हणतात काय, कीटकी भ्रमरीच्या संगती पालटते स्वदेह स्थिती, तैसी धरिलिया संतांची संगती भक्त पालटती मद्रूपे. भगवान परमात्म्याच्या मुखातले शब्द आहेत. एकनाथ महाराज बोलतात काय, कीटकी भ्रमरीच्या संगती. सामान्य कीटकी आहे, कीटक आहे आणि तो भ्रमराच्या संगतीत गेला तर काय होतं, भ्रमराच्या संगतीत गेल्यानंतर कीटकाचा सुद्धा भ्रमर होतो. भ्रमर कसा निर्माण होतो तुम्ही थोडीशी प्रक्रिया पाहून घ्या. तो आधी सामान्य कीटकच असतो पण भ्रमरीचं ध्यान केल्यानंतर त्या कीटकीचं काय होतं, भ्रमर होतो की नाही. भ्रमराकडे भ्रमराचं फार मोठं कौशल्य आहे बरं का. भ्रमराचं फार मोठं कौशल्य आहे. भ्रमराला तुम्ही सामान्य समजू नका, भ्रमर विशेष आहे. भ्रमर म्हणजे कोण, भुंगा. भुंगा अत्यंत विशेष आहे, फार विशेष आहे. त्याची कारणं भरपूर आहेत पण माझ्या दृष्टीने एकच कारण आहे. भ्रमराला विशेष मानायचा. का विशेष मानायचा, कारण सांगतो, कान उघडे ठेवून ऐका. भ्रमराला विशेष मानायचा कारण फक्त एकच आहे माझ्या दृष्टीनं, कारण एकच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी भ्रमराला ज्ञानेश्वरीत स्थान दिलंय म्हणून भ्रमराला विशेष मानायचा. दुसरं काहीच कारण धरू नका. त्याला जागा दिली ना. भ्रमराला उदाहरण म्हणून वापरलंय. कमीत कमी उदाहरण म्हणून वापरता यावं एवढ्या तरी विशेष दर्जाचा भ्रमर आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीनं. त्याला उदाहरण म्हणून का होईना वापरतात की नाही. तसा कावळ्याला कुणी जवळ करत नाही पण ज्ञानोबा आहे जवळ करतात म्हणून त्याला असं वायफळ समजू नका. फार मोठा आहे तो, आपल्यापेक्षा तर नक्कीच महान. आपल्यापेक्षा नक्कीच महान. का, दृष्टांता करता का होईना ज्ञानोबा त्याचा वापर करतात, त्याला जवळ करतात. पहिलं तो घे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे म्हणून करतात की नाही, त्याला जवळ करतात. जवळ करतात. रेड्याला वास्तविक काहीच किंमत नाही पण ज्ञानोबा त्याला जवळ करतात ना, मग तो नक्की चांगला आहे. फक्त तोच चांगला आहे ज्याला जवळ केलाय. बाकी सगळ्याला चांगलं म्हणण्याचं काही कारण नाही. जवळ केलाय तो नक्की चांगला आहे. म्हणजे काय आहे, मी गमतीनं म्हणत असतो ही सगळी चांगली का म्हणायची, कारण ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना जवळ केलेलं आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांना अख्खं जग माऊली म्हणतं. याचं कारण काय, माझ्या दृष्टीनं कारण एकच आहे. अख्खं जग ज्याला जवळ करत नाही त्याला जी जवळ करते ती माऊली आहे. सगळी उदाहरणं तुम्ही बघून घ्या. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांना जवळ करतात ज्यांना जगानं बाजूला केलेलं आहे. जगानं बाजूला केलं की माऊली जवळ करते. कोणी विचारत नाही असं झालं की माऊली जवळ करते. तुम्हाला पण जर कधी असं वाटलंच की आता आपल्याला कोणी विचारत नाही मग कुठं जायचं, बस तुम्हाला तले जवळ आहे, लगेच माऊलीकडे जावं. माऊली तुम्हाला निराश करत नाही. माऊली सगळ्यांना जवळ करते. भ्रमराला सुद्धा दृष्टांत करिता का होईना पण त्या भ्रमराला जवळ केलेला आहे. नाथ महाराज त्याला जवळ करतात. त्याच्या दृष्टांतानं काय सांगतात, नाथ महाराजांनी सांगितले कीटकी भ्रमरीच्या संगती. काय होतं, पालटती स्वदेह स्थिती. त्याची स्वतःची स्थिती पालटली, बाजूला झाली. म्हणजे कीटक नावाची त्याची जी स्थिती होती ती पालटून आता तो भ्रमर झाला. अशी स्थिती बदलवण्याचं सामर्थ्य भ्रमरीच्या संगतीत आहे.
पुढं एकनाथ महाराज त्याचं तात्पर्य सांगत असताना असं म्हटले, तैसे धरिलिया संतांची संगती भक्त पालटती मदरूपे. त्याप्रमाणे संतांची संगत धरली की भक्तांची स्थिती पालटते, भक्त बदलतात. पण कसे होतात? मदरूपे, माझ्या रूपाला येऊन पोचतात. म्हणजे काय? सामान्य साधकाला भगवान परमात्म्याच्या स्वरूपापर्यंत पोहोच करणं हा संतांच्या संगतीचा विशेष लाभ आहे. विठ्ठला 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 चंदनाच्या झाडाचं तसं विशेष आहे की नाही? त्याच्याकरिताच चंदनाला पण जवळ केलंय की नाही? चंदनाच्या संगतीत गेल्यानंतर कुठलं पण झाड असू द्या, चंदन त्याला सुगंधी करतं. आणि त्याला आपला सुगंधी नावाचा गुण दिला की दुसरा समोरचा तो झाड जरी चंदन नसला तरी त्याला चंदनाचा सुगंध आहे म्हणून एखादा चांगला माणूस तिथं जातो आणि त्याचा सुगंध बघून तो पाला तोडून आणतो आणि देव ब्राह्मणाच्या मस्तकावर ठेवतो. म्हणजे सामान्य झाडाचा पाला होता पण देव ब्राह्मणाच्या मस्तकावर ठेवण्याकरिता पात्र झाला. कारण काय? चंदनाची संगत. जसं चंदनाच्या संगतीत गेल्यानंतर सामान्य झाडाचा पाला पाचोळा सुद्धा देव ब्राह्मणाच्या मस्तकावर ठेवण्याकरिता पात्र होतो, तसं संतांच्या सहवासात गेल्यानंतर सामान्य जीवाचं जीवन सुद्धा भगवान परमात्म्याच्या स्वरूपाला पोचण्याकरिता पात्र होतो. विशेषतो लाभ संत संगे. असे विशेष भरपूर लाभ आपल्याला सांगता येतील. संतांच्या संगतीत गेल्यानंतर विशेष लाभ होतो. कुठल्या क्षेत्रात? सगळ्या क्षेत्रात घ्या. आधी मी 2-4 लाभ तुम्हाला विशेष सांगतो. सगळेच म्हणजे परिचयाचे आहेत म्हणून त्याचा विस्तार नाही करणार आहे. पण एखादा रेडा ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीत जातो, लाभ विशेष आहे की नाही? विशेष आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगेपर्यंत ज्या दगडाला पाठ टेकून राहतात त्या दगडाला ज्ञानेश्वर महाराजांची संगती होते तर त्या दगडाला पण विशेष लाभ होतो की नाही? काय विशेष लाभ होतो? त्या दगडाचं मंदिर आहे, दगडाचं मंदिर आहे. आम्ही नेवाशाला गेलो तर न चुकता दगडाच्या मंदिराचं दर्शन घेऊन येतो की नाही? दर्शन घेऊन येतो. सगळ्या दगडांचं दर्शन घेता की फक्त त्याच दगडाचं? त्याच दगडाचं. काय त्या दगडानं केलं? काय मोठं कर्तृत्व त्यानं बजावलंय? काहीच नाही. त्याचं एकच कर्तृत्व आहे, ज्ञानेश्वरी सांगून पूर्ण होईपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीला आधार देणं. एवढंच काम त्या दगडानं केलंय म्हणून त्याला तो विशेष लाभ प्राप्त झालेला आहे. असं तुम्ही पहा, सगळ्याचं पहा. त्यांच्या संगतीत जाणारा, माऊलींच्या संगतीत गेलेले विसोबा खेचर पहा, नकळतपणे स्पर्श आहे पण तरी लाभ विशेष आहे. असे बाकीच्या सगळ्या क्षेत्रातले, नाथरायांच्या संगतीतले पहा, तुकोबारायांच्या संगतीतले पहा, सगळे विशेष लाभ आपल्याला दिसून देतील. बरं, हे तर लाभ झाले. आता तुम्ही थोडेसे वेगळे प्रांत पहा. म्हणजे कसं? संतांच्या संगतीमध्ये तुम्ही गेलात तर त्यांची संगत विशेष लाभ करून देते, हे एक. त्यांच्या नजरेत एवढं सामर्थ्य असतं की त्यांची नजर जरी आपल्यावर पडली तरी त्या नजरेत पण विशेष लाभ असतो, 2. संतांचा स्पर्श झाला तर त्या स्पर्शानं आपल्याला विशेष लाभ प्राप्त होतो, 3. संतांचं आलिंगन प्राप्त झालं तर त्या आलिंगनानं आपल्याला विशेष लाभ प्राप्त होतो, 4. आणि संतांच्या पायाचं दर्शन प्राप्त झालं तर ते चरण दर्शन सुद्धा विशेष लाभ प्राप्त करून देतात. अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचं चिंतन करता येतं. विठ्ठला 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 विठ्ठला. सगळं तुम्ही पहा. आता याच्यामध्ये परत विस्तार करण्याकरिता वेळ नाही. पायाचं दर्शन कुणाकुणाला झालं, लाभ कसा कसा झाला ते तुम्ही पहा. कृपा कटाक्ष निहाळिले आपुल्या पदी बैसविले असे लाभ कुणाकुणाला झाले ते तुम्ही पहा. काय आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे असा लाभ कुणाला झाला ते तुम्ही पहा. प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही गेलात म्हणजे भक्ती संप्रदायातल्याच या काही क्रियांचा जर आपण विचार केला तर त्याच क्रिया जेव्हा संतांच्या सहवासात घडतात तेव्हा त्याचा विशेष लाभ आपल्याला प्राप्त होतो. पण हे इतकं विशेष लावायचं काय गरज आहे हो? विशेष बाकीच्यांच्या नजरेत सामर्थ्य नाही, बाकीच्यांच्या स्पर्शात सामर्थ्य नाही आहे, पण संतांच्या ठिकाणी विशेष आहे. का विशेष आहे? मी एकच फक्त स्पर्शाचं उदाहरण देतो. उदाहरणं सगळ्याची मिळतील पण फक्त वेळेच्या अभावी विस्तार होईल जास्त म्हणून एकच स्पर्शाचं उदाहरण देतो. स्पर्शानंच जर समजा जीवनाची वृद्धी करून घ्यायची आहे तर त्याच्याकरिता संतांचा संघ कशाला? परिसासारखा एखाद्याचा संघ झाला तर लोखंडाचं पण सोनं होतं की नाही? अहो मग परिसासारखंच महिमान संतांकडे. विशेष काय? तुम्ही ऐकताय ना? परिसाचा संघ झाला की लोखंडाचं सोनं झालं. मग तसंच संताचा संघ झाला की सामान्य जीवाचं सोनं झालं. विशेष म्हणवण्यासारखं काय सांगा? मला शब्द द्यायचा आहे तो लाभतो
विशेष. मला विशेष या शब्दावर थोडा विशेष भर द्यायचा आहे. विशेष आहे त्याचा विचार करा. विशेष काय बरं हो? परिसाचं जसं सामर्थ्य तसं संतांचं सामर्थ्य. सामान्य लोखंड आहे, लोखंडाला स्पर्श झाला सोन्याचा परिसाचा की त्याचं सोनं होतं, असं आम्ही आत्तापर्यंत ऐकून आलो. काय केलं, काय झालं, काय नाही. आत्तापर्यंत ते लोखंड पडलेलं होतं, पडित होतं, कुठल्या तरी कोपऱ्यात कोनाडात पडलेलं होतं, कोणी त्याला विचारत नव्हतं. पण परिसाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं मूल्य वाढलं. मूल्य वाढवण्याचं काम केलं की नाही? नाहीतर आत्तापर्यंत त्या लोखंडाला काय किंमत होती मला सांगावं? काय किंमत होती? काहीच नाही ना. लोखंडाचा भाव काय सांगावं? पटापट बोला, पटापट. लोखंडाचा भाव बाजारातला हाच त्याचा भाव आहे की आपल्याला त्याचा भाव पण माहित नाही? हाच त्याचा भाव आहे. एवढ्या खालच्या भावाचा आहे काय त्याचा भाव? काय कोणाला माहिती नाही काय त्याचा भाव आहे, नाही कोणाला सांगता येत. ज्यानं बाबा घरबीर आत्ता बांधलं असेल त्याला कदाचित माहिती असेल, कोणी एखादा बिल्डर असेल तर त्याला माहिती, बाकी कोणाला माहिती आहे? कोणाला माहिती नाही लोखंडाचा भाव. पण सरासरी घ्यायचा ठरला एक 70 रुपये किलो असा भाव आहे की नाही? 70 रुपये किलो भाव लोखंडाचा. बरोबर. सोन्याचा काय भाव आहे हो? हे सगळ्याला माहिती आहे बघा, हे सगळ्याला माहिती आहे. मग तुम्ही आता विचार करा, लोखंडाचा भाव 70 रुपये किलो. लोखंडाचा भाव काय? 70 रुपये किलो. आत्तापर्यंत त्याचा भाव एवढाच होता, 70 रुपये किलो. आता त्या लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला आणि परिसाचा स्पर्श झाल्यानंतर आता त्याचं काय झालं? सोनं झालं. आता त्याचा भाव काय झाला सांगा बरं? हा तोळ्याचा झाला. मला किलोचा सांगा. लोखंडाचा किलोच सांगितलं की नाही? मग युनिट मॅच नाही झालं तर मार्क मिळत नाहीत विज्ञानानुसार. इकडं किलो तर तिकडं किलोच पाहिजे. मग किती तोळे म्हणजे 1 किलो सांगा हो? 100 तोळे म्हणजे 1 किलो. मग एका तोळ्याचा भाव 70,000 रुपये, तर मग एका किलोचा भाव किती होईल? 70 लाख रुपये. बरोबर की नाही? म्हणजे आत्तापर्यंत माझा तात्पर्य काय आहे, आत्तापर्यंत ज्याची किंमत 70 रुपये किलो होती, आज त्याला परिसाचा स्पर्श झाला तर त्याची किंमत काय झाली? 70 लाख रुपये किलो झाली असेल तर त्या लोखंडाचं मूल्य वाढवणं हे काम परिसानं केलेलं आहे. आणि तसंच काम जर संत करत असतील तर विशेष काय? तसंच संत करतात. आत्तापर्यंत विसोबा खेचराला काहीच किंमत नव्हती, पण ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त बाजूला हो सांगत असताना नकळत स्पर्श केला तर नामदेव महाराजांचं गुरु होण्याची पात्रता त्यांच्या अंगी आली. म्हणजे जसं परिसानं लोखंडाचं परिवर्तन केलं तसंच ज्ञानेश्वर महाराजांच्या स्पर्शानं विसोबाचं झालं. मग विशेष काय? विशेष काय याच्यामध्ये? विशेष काय? ऐका, विशेष एक गोष्ट आहे. काय आहे विशेष? एक गोष्ट अशी आहे की बाकीच्यांच्या ठिकाणी गेलात तर ते तुमचं परिवर्तन करतील, बाकीच्यांच्या ठिकाणी गेलात तर ते तुमचं परिवर्तन करतील, पण इतर सगळे तुम्हाला दुसऱ्यासारखं बनवतील. तुम्ही ऐकताय ना? इतर सगळे तुम्हाला दुसऱ्यासारखं बनवतील. साधू संत दुसऱ्यासारखं बनवत नाहीत. आपण सारीखे करीती तत्काळ, आपण करीती तत्काळ, आपण सारीखे करीती तत्काळ, आपण सारीखे करीती तत्काळ. नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. आपण सारी करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. आपण सारी करीती तत्काळ, नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी. हे प्रमाण पण मला तात्काळ मिळालं. आपणा सारखे करीती तात्काळ, ते इतरांसारखे न करीती
ते आपणासारखे करीते. कृपा कटाक्ष निहाळिले आणि ज्ञानोबा पुढं मुद्दामून म्हटलेत आपुल्या पदी बैसविले, इतरांच्या पदी नाही, आपुल्या पदी. साधू संतांचा हाच विशेष आहे की ते दुसऱ्यासारखं परिसाने करून करून लोखंडाला कुणासारखं केलं, दुसऱ्यासारखं केलं, सोन्यासारखं केलं. असा एक परीस दाखवा ज्यानं लोखंडाला परीस बनवलंय. नाही, तो लोखंडाला परीस नाही बनवत, लोखंडाला फार फार तर सोनं बनविल पण परीस नाही बनविल. म्हणजे आपणासारखे न करीती, इतर सगळे आपणासारखे न करीती, पण संत मात्र आपणासारखे तात्काळ करीते. नाही काळ वेळ तया लागे, काही काळ वेळ लागत नाही. अगदी स्वतःच्या पदवीपर्यंत, स्वतःच्या स्थानापर्यंत नेऊन पोहोच करतात. हा साधू संतांच्या सहवासाचा विशेष आहे. विठ्ठला विठ्ठला त्यांच्या संगतीत जायचं. फक्त काय आहे, मी थोडंसं बाजूला होईल कदाचित पण तरी बोलतो, त्यांच्या संगतीत जायचं. फक्त जात असताना, त्यांची सेवा करत असताना, त्यांच्या ठिकाणी सेवा करत असताना निरीच्छ भावनेने राहावं. साधू संत सगळं काही देऊन जातील. ज्ञानोबरांच्याच भाषेत बोलायचं झालं तर तनु मनु जीवे चरणासी लागावे पण अगर्वता करावे, आणि दास्य सकळ करावे पण अगर्वता करावे. कोणत्याही पद्धतीचा गर्व न धरता तनु मनु जीवे दास्यत्व करावे असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. ते भरपूर काही देतात, खूप काही देतात. साधू संतांची वचनं आणि साधू संतांचे अभंग आपल्याला भरपूर काही देऊन जातील. किंबहुना त्यांनी आपल्याला काय दिलंय हे पण आपल्याला कळेल की नाही ही मोठी शंका आहे. एवढं ते आपल्याला देऊन जातील. मी माझ्या जीवनातला अनुभव सांगेन. फार इकडं तिकडं अनुभव सांगण्याची पण गरज नाही. एक पाच वर्षापूर्वी 2019ला बहुतेक लोकांना माहिती आहे, आळंदीमध्ये कीर्तन स्पर्धा झाली, ज्याच्यामध्ये माझ्या मुखातून माऊलींनी इंग्रजी भाषेतलं कीर्तन वदवून घेतलं 2019ला. ते कीर्तन स्पर्धा झाल्यानंतर अनेकांनी मला विचारणा केली की तुम्हाला स्पर्धेची काय गरज आहे. आमचे साऊंडवाले होते तेव्हा, नाही बरं मागून म्हणालो होता, होतो मी म्हणे. बरं ते होते तेव्हा, इथली काही मंडळी पण असतील. अनेकांनी विचारलं महाराज माझं ते यादीत नाव बघितल्यानंतर तुम्ही कशाला स्पर्धेत गेले, स्पर्धेची काय आवश्यकता आहे, कीर्तनाची कुठं स्पर्धा असते वगैरे 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 बरेच काही प्रश्न लोकांनी केले. त्या सगळ्यांना माझं एकच उत्तर होतं, वास्तविक स्पर्धेत गेलो पाहिजे असा माझा काही मानस नाही, स्पर्धेत कीर्तन केलं पाहिजे असा माझा काही मानस नाही. मी त्या अख्ख्या स्पर्धेमध्ये कीर्तन करायला तयार झालोय याचं कारण तेव्हा फक्त एकच होतं बाबा. काय कारण होतं? एकच कारण होतं, त्या पोस्टरवर असं लिहिलेलं होतं की ही सगळी कीर्तनं माऊलींच्या समोर होतील, समाधीच्या समोर. आणि तेव्हापर्यंत माझं कीर्तन समाधीच्या समोर झालेलं नव्हतं. आणि मला फार अपेक्षा होती की समाधीच्या समोर आपल्याला कीर्तन करता यावं, त्या दरबारात आपल्याला कीर्तन करता यावं. आणि म्हणून मी फक्त त्याच्याकरता हो म्हटलं होतं. काय नाही, आपल्याला माऊलींच्या पुढ्यात कीर्तन करायला मिळालं हेच खूप झालं. बाकी स्पर्धा वगैरे आपल्याला काही माहिती नाही, म्हणून मी त्याला होकार दिला. स्पर्धेच्या दिवशी अगदी 2 दिवस अगोदर आम्हाला कळवण्यात आलं, काय कीर्तन माऊलींच्या समोर होणार नाही. म्हटलं आत्ता आपण त्याच्याकरता तर हो म्हटलं होतं. ते म्हटले कीर्तन माऊलींच्या समोर नाही होणार. मग कुठं होईल? माऊलींच्या समाधीच्या मागच्या बाजूला, माऊलींचं जे आजोळघरी म्हणून जिथं माऊलींची पालखी थांबते की नाही, त्या ठिकाणी जो समोरचा हॉल आहे, इतर वेळेला दर्शनबारी असते, त्या हॉलमधली जागा मोकळी केली आहे आणि तिथं आपली ही सगळी कीर्तन स्पर्धा होईल. मी म्हटलं काहीच हरकत नाही, ठीक आहे. आता एकदा हो म्हटलेलंच आहे, एकदा तारीख घेतलेलीच आहे, तर आता नाही म्हणता येत की नाही. मग म्हटलं ठीक आहे, जाऊ करू. झालं. आम्ही ती पहिला क्षण असा होता की 3 दिवसात 22 कीर्तन ऐकली. 22 कीर्तनकार होते आणि 3 दिवसात तासाची कीर्तनं. आपल्या संस्थेच्या नियमाप्रमाणे 45 मिनिटाचं कीर्तन वगैरे सगळं त्याचप्रमाणे झालं. ते 22 कीर्तनं सगळे आम्ही लोकांनी श्रवण केली. सगळे कीर्तनकार एकत्र राहिले, चांगला आनंद घेतला. शेवटचं कीर्तन माझं झालं, इंग्रजी भाषेतलं झालं. भरपूर मंडळी उपस्थित होती त्या कीर्तनाला. कीर्तन फार छान झालं. काय स्पर्धेचा निकाल लागायचा तो लागला. आणि त्याच्यानंतर भरपूर ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बाबा महाराजांचं इंग्रजीत कीर्तन, अनेक ठिकाणी गेल्यानंतर इंग्रजी कीर्तनकार वगैरे असं काय बोलायला लागले लोक. भरपूर ठिकाणी लोक कीर्तनाच्या सप्ताहाकरता बोलवायला लागली. नावलौकिक वाढला. अनेक ठिकाणी कीर्तनाच्या सेवा वाढल्या. नंतर मनोमन मी विचार केला असा की माऊलींच्या मागे कीर्तन केलं तर एवढं मिळालं,
माझा एवढाच भाव. माऊलींच्या मागे कीर्तन केलं तर एवढं सगळं काही माऊलींनी दिलं. जर पुढं झालं असतं तर काय झालं असतं? पुढं झालं असतं तर काय? माऊली देत असताना भरपूर देत असतात. दिलेलं भरपूर आहे हे आपण स्वीकारलं पाहिजे. माऊलींनी भरपूर दिलाय, हे विशेष लाभ देणं. आणि त्यातला आणखी एक विशेष लाभ मला सांगायचा आहे. मी त्याच्याकरता इकडं मुद्दामून घेऊन आलोय. मला कल्पना आहे की थोडासा मी बाजूला गेला असेल, तरी पण आणखी एक विशेष लाभ मला असा सांगायचा आहे. माझं इंग्रजी कीर्तन संपलं आणि माझ्या परमभाग्यानं त्या कीर्तनाला आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्या संबंधाने अत्यंत श्रद्धाभाव आहे, पूज्य हरिभक्तीपरायण कुरेकर बाबा उपस्थित होते. पूर्ण कीर्तनाला कुरेकर बाबांची उपस्थिती लाभली. मला असं वाटायला लागलं होतं की बा का म्हणजे भाग्यवंत असा होता कुणासारखा. तुम्ही म्हणा ना तुमच्यासारखा, आता दुसरा कोणासारखा. एवढं सगळं झालं. अनेक कीर्तनकार, काही फडकरी मंडळी पण उपस्थित होते आणि कुरेकर बाबांची उपस्थिती त्या ठिकाणी लाभली. आणखी विशेष पुढं आहे. कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर आयोजकांनी जय विठ्ठल झाला, पुंडलिक वरदाचा गजर झाला आणि कुरेकर बाबांना विनंती केली की बाबा तुम्ही काहीतरी बोला, महाराजांच्या संबंधाने बोला, आशीर्वाद द्या. सगळ्यात विशेष गोष्ट अशी होती की मी कीर्तन इंग्रजीत केलं होतं ना, बाबांनी आशीर्वाद पण इंग्रजीत दिलेत. ते यूट्यूबला आजही ते कीर्तन आहे, ते तुम्ही कीर्तन पहा. कीर्तन झाल्यानंतर बाबांनी इंग्रजीत सुरुवातच केली ना, बाय द ग्रेस ऑफ श्री ज्ञानेश्वर महाराज अँड ऑल, असं सुरुवातच केली बाबांनी. आणि ते ऐकल्यानंतर असे लोकांचे डोळे उंच झाले की नाही, भोया उंच झाल्या. कारण आत्तापर्यंत इंग्रजी कधी ऐकलीच नव्हती की नाही बाबांच्या मुखातून, कधीच नव्हती ऐकली ना. ती आम्हाला माऊलींच्या संगतीनं प्राप्त झाली विशेष हा लाभ. तो आम्हाला विशेष लाभ झाला तेव्हा बाबांच्या मुखातून. बाबांनी पण नंतर सांगितलं, बोलताच येत नाही असं नाही, पण संधीच मिळाली नव्हती कधी. आणि फार सगळ्या लोकांना अप्रूप वाटलं. अगदी आजही तो क्षण आम्हाला आठवला की फार आनंदाचा आम्हाला अभिव्यक्ती होते, प्रचिती येते की बाबांनी तेव्हा इंग्रजीत आम्हाला आशीर्वाद दिले. अनेक शंका कुशंका त्या इंग्रजी कीर्तनावर झाल्या. मी काही दिवसापूर्वी वारीच्या वेळेला संस्थेमध्ये गेलो आणि संस्थेत गेल्यानंतर काही तारखा घ्यायच्या होत्या आमच्याकडच्या उत्सवांमध्ये. म्हणून आदरणीय कासारखेडकर बाबांची तारीख घेण्याकरिता त्यांच्याशी संबंध झाला, संपर्क झाला, त्यांच्याशी जाऊन भेट घेतली. आणि नंतर गुरुवारी दादांना जाऊन भेटलो, संदीपान दादांना जाऊन भेटलो. माझी एकानं ओळख करून दिली की ह्यांनी इंग्रजीत कीर्तन केलं होतं. ते असं इंग्रजीत कीर्तन केलं होतं सांगितल्यानंतर दादांनी मला असं जवळ बसवलं आणि ते मला म्हटले की हे फार छान केलं की तुम्ही इंग्रजीत कीर्तन केलं, फार चांगलं केलं. भाषा हे फक्त माध्यम आहे. आपलं वारकरी तत्वज्ञान बाहेर जगात पोचवण्याकरिता भाषा हे फक्त माध्यम आहे. तुम्हाला फक्त आठवण म्हणून सांगतो, दादा म्हटले तुम्हाला फक्त आठवण म्हणून सांगतो, जेव्हा आमची संस्था सुटली त्यावेळेला वैकुंठवासी गुरुवर्य मामांनी भाषण केलं होतं आणि मामांनी त्यांच्या भाषणामध्ये शेवटचं वाक्य वापरलं होतं. दादांचे वाक्य आहेत बरं का, माझ्या मुखातलं नाही. दादा म्हटले मामांनी आमच्या त्या शेवटच्या वर्षाच्या भाषणामध्ये शेवटचं वाक्य असं वापरलं होतं की वारकरी तत्वज्ञान जर तुम्हाला जगात पोचवायचं असेल तर इंग्रजी भाषा शिका. मी म्हटलं बास, इतर कुणी काही का म्हणे ना, पण तुमचं हे वाक्य आम्हाला इंग्रजीत वारकरी तत्वज्ञानाचा प्रचार करण्याकरिता फार पोषक आहेत. आणि त्याच्यानंतर आम्ही निश्चिंत झालो. विशेष हा लाभ संत संगे. अजून काय लाभ सांगावे म्हणजे फार पुराणातून तर माझ्यापर्यंत हे जेवढे लाभ तुम्हाला सांगितले ना ते सगळे विशेषच आहेत. फक्त आणखी एक या क्षणाला विशेष आहे. काय विशेष आहे? 9 वाजले हे विशेष आहे. आता आपल्याला थांबावं लागेल, नाहीलाच आहे. पुढच्या चरणांचा धावता अर्थ सांगून आपण थांबणार आहोत. सगळ्यांनी एकदा टाळी वाजवून भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाये, विठोबा
कपाळ सरीसे, जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभतो विशेष संत संगे, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी संतांच्या संगतीच्या विशेष लाभाच्या संबंधाने या अभंगात चिंतन केलंय. इतरांचा झालेला सहवास त्याचा परिणाम आणि संतांचा झालेला सहवास त्याचा परिणाम, असं या दोन्ही परिणामाचा किंवा दोन्ही सहवासाचं अंतर तुकाराम महाराजांनी अभंगातून स्पष्ट केलंय. मग हा संतांचा सहवास व्हावा याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल? तुकाराम महाराज म्हणतात, पूर्व पुण्य जरी होते सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. जर पूर्व पुण्य आपलं भाग्य आपलं उदयाला आलंच तर आपल्याला संतांचा सहवास प्राप्त होईल. पुढच्या तीनही चरणाचा अर्थ थोडा धावता संक्षिप्त सांगणार आहे, त्याच्याकरिता मला एक 15 मिनिटं लागणार आहेत. घेऊ का? चालेल. नाही, तुम्ही नसतीच म्हटली तरी पण मी घेतली असती, तो भाग वेगळा. पण आता विचारून घेतलं म्हणजे कसं थोडं अधिकृत होतं की नाही. बरं, आपल्याला काय, पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, जर पूर्व पुण्य उदयाला आलं तर त्या पुण्याच्या माध्यमातूनच आपल्याला संतांचा सहवास प्राप्त होईल. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. संत चरण पावलो, कशामुळे पावलो? पुण्य फळले बहुता दिसा 1 आणि भाग्य उदयाचा ठसा 2. भाग्याचा उदय आणि पूर्व पुण्याचं फळ देण्याकरिता झालेली सिद्धी, या 2 कारणामुळे संतांचा सहवास प्राप्त झाला. विठ्ठला 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 आणि संतांचा सहवास प्राप्त होण्याकरिता पुण्याशिवाय दुसरं असं कुठलंच माध्यम नाही. तुम्हाला पुण्यच गोळा करावं लागेल, तेव्हा तुम्हाला संतांचा सहवास प्राप्त होईल. कसं? तुकोबाराय म्हटले, तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मे जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. समागम घडे संतांचा कारण काय? तिळे तिळे पुण्य साचा पडे. असं पुण्य उदयाला आलं, लहान लहान करून साठवलेलं पुण्य उदयाला आलं की त्या पुण्याच्या माध्यमातून काय होतं? आपल्याला संतांचा सहवास, संतांचा समागम प्राप्त होतो. पण हे पूर्व पुण्य जर सानुकूल म्हणजे अनुकूल झालंच, ते अनुकूल झालंच तर त्याचा परिणाम संतांचा सहवास होतो असं नाही. संतांचा तो तर होतोच होतो, पण तुकोबारायांनी अजून पुढचं सांगितलंय, संतांचा सहवास होतो असं नाही. संतांचा सहवास खंडित होण्याकरता जी कारणं आहेत ती कारणच संपुष्टात येतात. अंतराय मूळ नुपजे तेथे. अंतराय निर्माण होत नाही. संतांचा संग आणि आपण, आपला आणि संतांचा संग न होण्याकरता किंवा बाधित होण्याकरिता, खंडित होण्याकरता जी कारणं आहेत ती कारणच जन्माला येत नाहीत, ती कारणच निर्माण होत नाहीत. म्हणून संतांचा सहवास अखंड राहतो. अर्थात पूर्व पुण्य जर सानुकूल झालं तर अखंड संतांचा सहवास आपल्याला प्राप्त होऊ शकतो. अंतराय मूळ नुपजे तेथे. अंतराय निर्माण होत नाही आणि असा अखंड संताचा सहवास प्राप्त होणं, तुकोबाराय याला भाग्याचं लक्षण मानतात. कारण भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकट वास बरा संतापायी. संतापायी वास प्राप्त होणं, निकट वास प्राप्त होणं, नजीक जवळ त्यांना त्यांच्या संतांच्या पायात जवळ राहायला प्राप्त होणं, हे खरं भाग्य आहे. बाकीची कुठलीच लक्षणं भाग्याची नाहीत. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र आणि भाग्य तरी नोहे दारा. या सगळ्याची प्राप्ती हे भाग्याचं लक्षण नाही. धनाची आकस्मिक झालेली प्राप्ती हे काय भाग्याचं लक्षण आहे का? अकस्मात एखाद्याला कोटी रुपये प्राप्त झाले तर ते भाग्य म्हणाल की म्हणणार नाही हो तुम्ही? हो नाही म्हणा जरा, म्हणू की नाही आपण? हीच आपली अडचण आहे. काय अडचण आहे? जे आपल्याला भाग्याचं वाटतं ते तुकोबारायांना भाग्याचं वाटत नाही आणि जे तुकोबारायांना भाग्याचं वाटतं ते आपल्याला भाग्याचं वाटत नाही. अडचण आहे. आपल्याला जे भाग्याचं वाटतं तुकोबाराय त्याला भाग्य म्हणत नाहीत. धन प्राप्ती होणं हे आपल्याला फार मोठं भाग्याचं लक्षण वाटतं. आपल्याला असं वाटत असतं नाही नाही, जे काही जगात आहे ते फक्त आणि फक्त धनामुळेच आहे, धनामुळेच आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. अरे तुकाराम महाराज पण म्हणतात ना, म्हणे तुम्ही काय सांगता भाग्य लक्षण मानायचं नाही धनाला म्हणून. तुकाराम महाराज स्वतः म्हटलेत धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. या जगात सगळी मान्यता फक्त आणि फक्त धनवंताला आहे. तुम्ही जर धनवंत असाल तर लोक तुम्हाला जवळ करतील. सगळी किंमत फक्त धनवंताला आहे. तुम्ही ऐकताय
मला खरं खरं उत्तर द्या. आपण कीर्तनात बसलेलो आहोत, कीर्तन संपण्याकडे आलेलं आहे. मला खरं खरं सांगा, या जगात जी किंमत आहे ती किंमत धनवंताला आहे की भाग्यवंताला आहे? खरं उत्तर द्या. हां, कीर्तनात धनवंताला की भाग्यवंताला? भाग्यवंताला. कुठपर्यंत? जय विठ्ठल होत नाही तोपर्यंत. जय विठ्ठल झाले की परत किंमत कुणाला? अहो धनवंतालाच आहे. जाऊ द्या, मला माहिती आहे तुमच्या मनात काय. तुमच्या काय, माझ्या काय, प्रत्येकाच्या. अहो धनवंतालाच किंमत आहे, बाकी कुणाला किंमत नाही. धनवंताला की तुकोबराय म्हटलेत ना, मग तुकोबरायचं कसं काय खोटं होईल? मग त्यांना उत्तर असं असतं की हे पहिलं चरण पाठ करून येऊ नका, अख्खा अभंग पाठ करून या. का बरं? हे सगळं बोलून झाले आणि शेवट जे तुकाराम महाराज बोललेत ना ते पण पाठांतर करा. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. अरे धन हे भाग्याचं लक्षण मानताच येत नाही, कारण ते अशाश्वत आहे. अशाश्वत म्हणजे काय? आज एखाद्याकडं धन आहे तर उद्या एखाद्याकडं ते नाही, म्हणून त्या धनाला भाग्याचं लक्षण मानता येत नाही. भाग्य तरी नोहे धन, भाग्य तरी नोहे पुत्र. पुत्र रत्नाची प्राप्ती होणे हे भाग्याचं लक्षण नाही. श्रीमद भागवताचं महात्म्य उघडा, सुरुवातीला शेवटचा अध्याय आत्मदेव ब्राह्मणाची कथा ती वाचून घ्या. आत्मदेव ब्राह्मणाच्या कथेमध्ये हेच सांगितलेलं आहे. आत्मदेवाला पुत्र रत्नाची प्राप्ती नव्हती आणि आपल्याला निपुत्रिकपणे जगता येऊ नये किंवा जगावं लागू नये म्हणून प्राणत्याग करण्याकरिता रानात निघून जातो. एका साधूची भेट होते. साधूनं विचारलं कुठं चाललात? तो म्हटला देहत्याग करायला चाललो. कारण काय? मला पुत्र रत्नाची प्राप्ती नाही म्हणून. साधूला त्यानं सांगितलं जरा बघून सांगाव. बघून सांगा. काय बघून सांगू? मला पुत्र रत्नाची प्राप्ती कधी होणार आहे जरा बघून सांगता का? बरेच लोक आम्हाला पण विचारतात, महाराज तुम्ही हात बघता का? मी म्हटलं नाही, आम्ही हात वगैरे काही बघत नाही, तेवढं ज्ञान नाही बाबा आम्हाला. बऱ्याच लोकांना हे पोशाख बघितल्यानंतर काय कुणाला वाटेल सांगता येत नाही. तुम्ही महाराज मग तुम्हाला सगळंच जमलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. त्यानं विचारलं महात्मा जरा बघून सांगा मला कधी पुत्ररत्नाची प्राप्ती होईल? त्या महात्म्यानं पाहिलं. महात्मा म्हटला तुझ्या मस्तक रेषेकडे बघून मला असं वाटतं पुढच्या 7 जन्मात तुला पुत्ररत्नाची प्राप्ती होणार नाही. मग तो म्हणायला लागला, आत्मदेव ब्राह्मण म्हणतो मग तुमच्या तपश्चर्याचा काय फायदा म्हणे? तुमच्या तपश्चर्याच्या बळाचा वापर करा आणि मला पुत्ररत्नाची प्राप्ती घडवून द्या. तसं जर करून देत नसाल तर आत्ताच या ठिकाणी तुमच्या डोळ्यासमोर मी डोकं आपटून जीव द्यायला तयार आहे. साधू महात्मा म्हटलं अरे असं काय मूर्खासारखा बोलतो? अरे पुत्ररत्नाची प्राप्ती न होणं, पुत्र न होणं हे हे चांगलं लक्षण मान. पुत्ररत्न प्राप्त होणे काय भाग्याचं लक्षण आहे का? अरे पुत्ररत्नाची प्राप्ती नाही म्हणजे भगवंतानं तुझ्यावर कुठलीच जबाबदारी दिली नाही आणि कुठलीच जबाबदारी नाही म्हणजे आयुष्यभर तुला भजन करण्याकरता मोकळं सोडलंय असा विचार कर, असा विचार कर म्हणे. तो म्हटला तुम्हाला यातलं काही कळत नाही, तुम्ही गप राहा म्हटले. तुम्हाला जेवढं विचारलं तेवढं सांगा. तुम्हाला संन्याशाला काय माहिती म्हणे आमचं दुःख काय असतं, त्यामुळे तुम्ही ते सांगू नका. महात्मा म्हटले प्रसंग फार मोठा आहे. महात्म्यानं ते फळ दिलं. त्या फळामध्ये त्या महात्म्याचं तपश्चर्याचं बळ, ते फळ दिलं. सांगितलं तुझ्या पत्नीला खायला दे. आत्मदेव ते फळ घेऊन घरी आला, आपल्या पत्नीला दिलं. त्याची पत्नी दुंदुककारी, तिनं ते न स्वीकारता ते तसंच ठेवून दिलं. बहीण भेटायला आली, बहिणीला प्रसंग सांगितला. ठरलं काय ते फळ आपण खायचं नाही, गाईला खायला द्यायचं, साधूचं बळ पाहायचं म्हणून. आणि मग आपल्या मुलाचं काय करायचं? बहिणीचं मूळ आपल्याला घेऊन टाकायचं, बहिणीच्या नवऱ्याला संपत्ती द्यायची वगैरे वगैरे प्रसंग घडला. फार मोठा आहे, कधीतरी सविस्तर सांगेन. त्याचा शेवट असा आहे की ते जे साधूनं दिलेलं फळ गाईला खायला दिलं त्यातून एक मनुष्याकृती बाळ निर्माण झालं. त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. आणि हे जे बहिणीचं उचलून आणलं होतं त्याचं नाव दुंदुलीनं दुंदुककारी ठेवलं. हे दोघे जेव्हा मोठे झाले तेव्हा तो दुंदुकारी एवढा विकारी पुरुष झाला, दुराचरण करणारा झाला, एवढं नको नको ते कुकर्म करणारा झाला, अगदी सगळी व्यसनं करायचा, नको नको ते पापकर्म करायचा. ते सगळं पाहिल्यानंतर आत्मदेव ब्राह्मणाला त्या साधूचे शब्द आठवले. काय? पुत्र रत्नाची प्राप्ती होणं हे भाग्याचं लक्षण नसतं. मला हे म्हणायचं आहे, भाग्य तरी नोहे पुत्र आणि भाग्य तरी नोहे दारा. दारा म्हणजे पत्नीची प्राप्ती होणं हे पण काही भाग्याचं लक्षण नाही बरं का. काही काही वेळेला लवकर लग्न जमलं ना की लोक म्हणतात भाग्य आहेत
लग्न जमलं, भाग्य आहेत बाबा तुझे, चांगले भाग्य आहेत की लवकर जमलं. पण हे आपण जरी भाग्य म्हणत असलो, संत भाग्य मानत नाहीत. मग हे जर सगळं भाग्य नसेल तर भाग्य काय आहे? निकटवास बरा संतापायी, हे भाग्याचं लक्षण आहे. आणि हेच जर भाग्याचं लक्षण असेल तर त्या संतांचा सहवास आपल्याला प्राप्त व्हावा आणि त्याच्याकरिता संतांचा सहवास आपल्याला प्राप्त व्हावा याच्याकरिताच आपण प्रयत्न केले पाहिजेत. तुका म्हणे हेची करावी मिरासी. आणि किंबहुना संतांच्या प्राप्तीकरिता प्रयत्न केल्यानंतर जर संतांचा संग प्राप्त झाला आणि विशेष लाभ प्राप्त होत असेल तर त्याच्याकरिता आपला जीव जरी त्यांना द्यावा लागला तरी आपण देऊन टाकावा. काय देऊ शकतो सांगा ना? काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. दुसरं काही देता येत नाही, म्हणून एवढंच केलं पाहिजे आपण. तुका म्हणे हेची करावी मिरासी, तुका म्हणे हेची करावी मिराशी, तुका म्हणे हेची करावी मिराशी, तुका म्हणे हेची करावी मिराशी. बळी संतापाशी द्यावा जीवा, बळी संतापाशी द्यावा जीवा, बळी संतापाशी द्यावा जीवा, बळी संतापाशी द्यावा जीवा. पूर्व पुण्य झाली होती सानुकूळ, पूर्व पुण्य झाली होती सानुकूळ, पूर्व पुण्यधारी होती सानुकूळ, पूर्व पुण्यधारी होती सानुकूळ. अंतराय मूळ नुपजे तेथे, 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 अंतराय मूळ नुपजे तेथे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे हेची करावे मिरासी, बळी संतापाशी द्यावा जीव. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ, अंतराय मूळ नुपजे तेथे. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्ण विराम देतो. उपस्थित सर्व श्रोत्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. परिसरातून उपस्थित झालेला सगळाच भाविक, चिंचवड पिंपरी परिसरातला असलेला श्रोता, तुम्हा सगळ्यांच्या एकत्रित येण्याने हा उत्सव एका चांगल्या परंपरेकडे जातो आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. या कीर्तनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आम्हाला या संपूर्ण कीर्तनामध्ये साथ केली त्या सगळ्यांचे अनेक आभार. एक 5 मिनिटं कोणी उठू नका, विनंती सर्वांना. कुणीच उठू नका बरं का. तुम्ही उठलात तर मी असं समजेन तुम्ही माझ्यावर नाराज आहात. कोणी उठू नका, बसा, सगळ्यांनी बसा.
या ठिकाणी गायनाची साथ केली. हरिभक्तीपरायण आदरणीय प्रवीण महाराज सोलंके या ठिकाणी उपस्थित राहिले. सुनील महाराज काळे, अर्जुन महाराज फलके, अगदी आमच्या ज्ञानेश महाराजांचे बंधू आहेत, ते या ठिकाणी उपस्थित राहिले. हरिभक्तीपरायण आदरणीय सतीश महाराज भुजाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अन्य जी काही गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली असतील ती सगळीच. मृदंगाची साथ केलेले हरिभक्तीपरायण आदरणीय चौरंगीनाथ महाराज खांडेकर आणि हरिभक्तीपरायण सागर महाराज काळे, त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्था आणि संस्थेचे सगळेच माझ्या पाठी उभे असलेले विद्यार्थी, त्याही सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. या समस्त प्रतिष्ठानचे अर्थात सद्गुरू श्री जोग महाराज साधक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहरचे जेवढे म्हणून सगळी साधक मंडळी आहेत, या सगळ्या साधकांचे अनेक आभार व्यक्त करतो की या सगळ्या उत्सवाच्या माध्यमातून सद्गुरू श्री जोग महाराजांची स्वतंत्रपणे प्रतिमा या सगळ्या श्रोत्यांच्या अंतःकरणात प्रस्थापित करण्याचं काम आपण सगळी मंडळी करत आहात. कारण काय आहे, या सप्ताहाच्या निमित्तानं वारंवार जोग महाराजांच्या नावाचा उच्चार होतो आणि तेवढं जरी गेलं तरी पुण्यवंत व्हावे, तेवढं आपल्याला पुण्यवंत होता येतं. म्हणून तुम्हा सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. ह्या कार्यक्रमाकरिता ज्यांचं आपल्याला विशेष असं सहकार्य प्राप्त झालेलं आहे ते आपले चिंचवड विधानसभेचे सन्माननीय आमदार माननीय श्री शंकरराव जगताप यांचे अनेक आभार व्यक्त करतो. हे संपूर्ण जगताप कुटुंब अत्यंत भाविक कुटुंब आहे बरं का. हे मी फक्त बोलतो असं नाही, हा माझा अनुभव आहे. मागच्या वेळेला पिंपरी चिंचवडमध्ये कार्यक्रम होता, सकाळच्या माध्यमातून झालेला कार्यक्रम. त्यावेळेला मी म्हणजे एकानं मला सांगितलं की बाबा महाराज तुमची व्यवस्था एका घरी केली आहे. मी म्हटलं आता एका घरी केली आहे, मग जाऊ बाबा, आपली कुठल्या तरी एकाच घरी व्यवस्था असते. आम्ही गेलो म्हणून पाहिल्यानंतर मी म्हटलं हे घर नक्कीच कोणा सामान्य व्यक्तीचं नसावं. म्हणून मी आतमध्ये प्रवेश केला. तोपर्यंत मला कुठलीच कुणकुण नाही. आतमध्ये गेल्यानंतर शंकर भैया समोर आले आणि त्यांनी घरात म्हणजे महाराज आलेत, मग महाराजाला पहिलं काय दाखवावं तर पहिलं त्यांनी देवघर दाखवलं. वा, सगळ्यात पहिलं त्यांनी मला देवघर दाखवलं. आमचं देवघर तुम्ही पहा. त्या देवघर अति सुंदर मोठं असं भव्य त्यांचं देवघर आहे. आणि मी म्हटलं एवढा प्रतिभा संपन्न माणूस असला पाहिजे की घरी कोण आलंय आणि त्याला पहिलं काय दाखवावं हे कळलं पाहिजे. घरी महाराज आलेत ना बाबा, त्यांना देवघर दाखवावं. त्यांनी आधी देवघर दाखवलं. आदरानं सांगितलं की आमचं अख्खं घराणं हे वारकरी आहे. त्यांनी अभिमानाने ते सांगितलं वारकरी, एवढं वारकरी घराणं आहे की आमच्या वडिलांना कोणत्याच पद्धतीचं म्हणजे धर्माला सोडून असलेलं कृती आवडत नव्हती म्हणे. एक प्रसंग त्यांनी सांगितला बारीकसा आहे, मी तुम्हाला सांगतो. ते म्हटले आमच्या घरी एकदा पाहुणे आले, जेवायला बसले. आता त्यांचा एवढा काही संबंध नव्हता. जेवायला बसल्यानंतर त्यांना थोडाच भात लागत होता म्हणे. मग त्यांनी वाढणाऱ्याला सांगितलं काहीच नाही, थोडाच वाढ. म्हटले अंड्या एवढा. ऐकताय ना तुम्ही? म्हटलं काहीच नाही, थोडाच वाढ, अंड्या एवढा. त्याने सांगितलं, आमच्या वडिलांनी त्याला सांगितलं इथून पुढे बोलायचं नाही, पाहिजेच असेल तर लिंबू एवढा म्हण. हे व्यवस्था लावून दिली. एवढं सुद्धा आमच्या वडिलांना जमत नव्हतं म्हणे, एवढं सुद्धा जमत नव्हतं. असं हे भाविक वृत्तीचं असलेलं जगताप कुटुंब आहे. आणि त्यांच्या माध्यमातून एक विशेष सहकार्य आपल्याला प्राप्त झालं. म्हणून त्या संपूर्ण जगताप कुटुंबाचे सन्माननीय आमदार साहेबांचे अनेक आभार व्यक्त करतो. जो वर्ग अन्य या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आपल्याला चांगलं मार्गदर्शन ज्यांचं प्राप्त होत आहे आदरणीय हरिभक्तीपरायण कुळपकर महाराज या ठिकाणी समोर उपस्थित आहेत. कुळपकर महाराजांचे अनेक आभार व्यक्त करतो. इथपर्यंत येण्याचा योग ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला हरिभक्तीपरायण आदरणीय माऊली महाराज आढाव, त्यांच्या संपर्कामुळे आज ही सेवेची संधी प्राप्त झाली. मी म्हणतो फार चांगली संधी प्राप्त झाली. मी का म्हणतो याचं कारण असं आहे, मी परवाचं कीर्तन पंढरपूरला केलं देवासमोर. मी काल संध्याकाळचं कीर्तन केलं मेहुणला मुक्ताबाईंच्या समोर. मी सकाळचं कीर्तन केलं आळंदीला माऊलींच्या समोर आणि संध्याकाळचं कीर्तन करतोय जोग महाराजांच्या समोर. अजून काय पाहिजे? हे अशी संगत जुडली की नाही, याला कारणीभूत आढाव माऊलींचा झालेला संपर्क. त्यांचे अनेक आभार व्यक्त करतो. आणखी एक चांगली सूचना म्हणा किंवा तुम्हाला पुन्हा त्या सूचनेची आठवण करून देतो की आमदार साहेबांना आपण जो त्यांच्या बंधूंना म्हणजेच विजूशेठ जगताप यांना आपण सद्गुरू श्री जोग महाराज यांचा पुरस्कार प्रदान करत आहोत. आणि जोग महाराजांचा पुरस्कार देण्याकरिता परवाच्या दिवशी कुठल्या सत्रात
संध्याकाळच्या सत्रामध्ये मीही ज्यांचा उच्चार केला आणि आपले सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्या संबंधानं भावना आहे, श्रद्धा आहे, हरिभक्तीपरायण गुरुवर्य मारुती बाबा कुरेकर यांची पावन उपस्थिती आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण हे ध्यानात ठेवा. बाबांच्या दर्शनाकरिता आणि त्या पुरस्कार वितरण सोहळ्याकरिता सगळ्यांनी उपस्थित राहा. संस्थेचे 300 विद्यार्थी येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि आपल्या सगळ्यांच्या प्रसन्नतेनं एक भव्य असा पालखीचाही सोहळा होईल. या सगळ्याची आपण नोंद घ्या. महात्मा आपल्याकडे येतील आणि आपल्याला महात्म्याचं दर्शन होईल. याच भावनेनं आपण सगळ्यांनी इथपर्यंत याल अशी अपेक्षा करतो. आपण प्रसन्न अंतःकरणानं कीर्तन श्रवण केलं म्हणून तुम्हा सगळ्यांचे अनेक अनेक आभार व्यक्त करतो. कारण माझा या कीर्तनाचा अनुभव असा की कीर्तनातले सगळे श्रोते अत्यंत टवटवीत होते. याबद्दल आत्ता जसे आहात तसे. आणि माऊली माझं नेहमीचं वाक्य आहे की कीर्तनातला श्रोता हा नेहमी टवटवीतच असला पाहिजे, कमीत कमी पुढचा तरी. त्याच्याकडे आमचं लक्ष असतं की नाही. तुम्ही सगळेच आत्ता जशी प्रसन्नता तुमच्या चेहऱ्यावर आहे ही सदैव वृद्धिंगत होत राहावो अशी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. माझ्या वाणीला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम जय जय विठ्ठल 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 जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल